आज आपण केलेले आहेत काला जामुन। आपल्याला वाटते की हलवाईसारखे काला जामुन करणे खूप कठीण आहे, परंतु मी तुम्हाला सांगते की काला जामुन करणे खूपच सोपी आहे। मी या व्हिडिओमध्ये हलवाईच्या काही टिप्स सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार हलवाई सारखे आणि सर्वांना आवडणारे काला जामुन। मी येथे 125 ग्रॅम मावा घेतलेला आहे आणि 40 ग्रॅम पनीर घेतलेले आहेत। हा मावा आणि पनीर मी घरी बनवलेले आहेत। या माव्याची आणि पनीरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। बाहेरचा मावा आणि पनीर विकत आणण्यापेक्षा घरचा मावा आणि पनीर खूप छान राहतो, म्हणून माझ्या व्हिडिओप्रमाणे मावा आणि पनीर घरी नक्की करून बघा। हा मावा मी घरी बनवल्यामुळे नरम लच्च आहे। सर्वात अगोदर पनीर किसणीने माव्यामध्ये किसून घेऊ। आता यामध्ये छोट्या चम्मचने 1 चम्मच रवा घालू, अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालू आणि 40 ग्रॅम मैदा घालू आणि हाताने या सर्व वस्तू मिक्स करून घेऊ। भाकरीच्या पिठाच्या गोळ्याला जसं आपण प्रेशर देऊन गोळा करतो ना, तसा सॉफ्ट डो करायचा। हे बघा, सॉफ्ट डो झालेला आहे। आता हा डो 10 मिनिट मुरू देऊ। तोपर्यंत जामुनची चाचणी करून घेऊ। मी एका बाउल मध्ये 300 ग्रॅम साखर घालते आणि अर्धी वाटी पाणी घालते। हे पाणी 200 ml आहे। आता गॅस ऑन करू आणि याची चाचणी करून घेऊ। हे बघा, चाचणीमध्ये आपली छान साखर विरघळलेली आहे। चाचणी आपल्याला जाडी नको, म्हणजे चाचणी सहदासारखी करायची। चाचणी बोटाने चेक करायची। चाचणीला 1 तार पण नको आणि 2 तार पण नको, अशी चाचणी करायची। आता गॅस बंद करू। आता जामुन मध्ये स्टफिंग भरण्यासाठी 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम याचे स्लाइस एका बाउल मध्ये घालू। अर्धा चम्मच विलायची पावडर, 1 चम्मच साखर आणि जामुनचा थोडा 1 चम्मच डो आणि थोडा फूड येलो कलर। आता हे हाताने छान मिक्स करून घेऊ। हे बघा, छान मिक्स केलेले आहे। आता जामुन मध्ये स्टफिंग भरण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेऊ। असे छोटे छोटे गोळे करून तयार झालेले आहेत। आता हे छोटे छोटे गोळे साइडने ठेवू। आता जामुनचा डो पण आपला छान मुरलेला आहे आणि हा डो छान नरम लच्च झालेला आहे। आता या डोचे छोटे छोटे जामुन बनवून घेऊ आणि यामध्ये स्टफिंग भरून बंद करू। याचा गोल जामुन बनवून घेऊ। अशाच पद्धतीने बाकीचे जामुन गोल बनवून घेऊ। आता जामुन बनवून आपले तयार झालेले आहेत। इकडे मी तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाले की नाही चेक करून बघू। जामुनचे थोडेसे मिश्रण घालू आणि हे बघा, जामुनचे मिश्रण तेलामध्ये वर आलेले आहे, म्हणजेच आपले तेल गरम झालेले आहे। आता या गरम तेलात जामुन घालून तळून घेऊ। जामुन तळते वेळेस गॅस मात्र मीडियम ठेवायची आणि तेलात झारा फिरवत राहायचा, नाहीतर जामुन आपले जास्त काळे होऊ शकते। आता काला जामुन तळून झालेला आहे। आता काला जामुन लगेच चाचणीमध्ये घालू।
आपले जामून योग्य प्रमाणात तळून झालेले आहेत, एकदम लालसरही नाही आणि काळे पण नाही। आता हे जामून चाचणीत 15 ते 20 मिनिट मुरू देऊ। हे काला जामून चाचणीमध्ये छान मुरलेले आहेत। आता यावर काजू बदामाचे स्लाइस घालू। हे काला जामून किती सॉफ्ट आणि नरमलच्च झालेले आहेत। यामध्ये आपण भरलेल्या स्टफिंग पर्यंत पाक गेलेला आहे, त्यामुळे हे खायला खूपच टेस्टी झालेले आहेत। असेच काला जामून माझ्या व्हिडिओप्रमाणे करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।